येणाऱ्या 25 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिन्ही गॅझेट लागू करतील। आम्ही त्यांचा भव्य सत्कार करू असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। तर आमदार सुरेश धस यांच्यावर पक्षाचा दबाव असला तरी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला नव्हती पाहिजे असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता, पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने आमचा विश्वास उडाला अशा शब्दात जरांगे पाटलांनी आता नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। मला जिंकायचं काम फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे आणि दुसरं 4 पैकीच्या 2 घेतल्यात की हैदराबादचं घ्यायचे, सातारा संस्थाने बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांनी घेतले, तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी 7 महिन्यापूर्वी। आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही, कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे, हे महत्वाचं असतं। तर ते त्यांनी घेतलेले 7 महिन्यापूर्वी, पण तरी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं, पण नाही झालं। तर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 तारीख किती वाटतं, बहुतेक मागं पुढं होऊ शकतं तारखेचा आकार, पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये 100% गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज। कुठंतरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता, आमदारावर, आणि लय जीव लावला। मी आता लय लावला दसांना, प्रचंड जीव लावला, वाटतच नव्हतं असं होईल। त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला, त्याला काय झालं? उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊन, मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून, आणि ते मॅटर दाबून टाक, मिटून घे असं सांगितलं। मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो, मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं। मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो। राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसतं आलं। 1,67,000 मतांनी पुन्हा निवडून आले असेल तर उभा राहिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।